पातळ सुरळीच्या वड्या. तर त्या कशा करायच्या ते आता आपण पाहूया. तर मैत्रिणींनो, त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण पातळ सुरळीच्या वड्या. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया आपण. मी ताक घेतले, बेसन, मी 4 मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत, मीठ, मोहरी, हळद. आणि ज्या वाटीने आपण ताक घेणार आहोत त्याच वाटीने आपण बेसनही घ्यायचं, पण जेवढं ताक त्याच्या निम्मं बेसन घालायचं. तर आपण पाहूयात. हे 5 वाट्या ताक घेतलेलं आहे मी. आता त्याच्या निम्मं म्हणजे बरोबर 2.5 वाटी आपण ह्याच्यामध्ये बेसन मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता मी ताक आणि बेसन मिक्स करून घेतले, पण हे मी एकदा मिक्सरवरनं फिरवून पण घेतले, म्हणजे त्याच्या ज्या गुठळ्या राहतात त्या अजिबात राहणार नाहीत. आणि आता त्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊ. हिरवी मिरची, चवीपुरताचं मीठ आणि हळद. आणि आता हे सगळं हे आपण गॅसवर मीडियम आचेवर सतत हलवत राहायचं, थांबायचं नाही, सतत हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता आपल्या सुरळीच्या वडीचे हे जे पीठ आहे हे तयार होत आलेलं आहे. आणि हे शिजले हे कसं कळणार, तर त्यासाठी आपण हे पीठ असं थरथर होतंच आणि शेवटी हे खाली चिटकत नाही. हे पीठ आहे हे खाली नाही चिटकत. अगदी आता 2 मिनटं जरा एक वाफेवर ठेवायचे हे झाकण घालून, म्हणजे आपली पीठ पूर्ण तयार झालेलं आहे. मस्त वाफ आलेली आहे आणि आपलं पीठ हे पूर्णपणे छान इथे शिजलेलं आहे. हे झाकूनच ठेवायचं. इथे आपण फोडणी तयार करतो. मोहरीची, आणि मी ताटाला इथे तेल लावून घेतलेलं आहे. तर आता आपण कशी करायची तयार ते पाहूयात. थोडंसं पीठ काढून आपण ताटावर घ्यायचं. आणि एखाद्या वाटीने आपल्या हे सगळं असं पसरवायचं. आता हेच ताट आपण पलटी करून घेऊ. त्यावरही थोडंसं तेल टाकायचं, जास्तीने, अगदी थोडंसं, पूर्ण ताटाला लागेल एवढं.
अशाच पद्धतीने आता आपण बाकीची ताटं करून घेऊ आणि त्यावर मोहरीची फोडणी घालायची. आपण या वड्या कापून घेऊयात. तुम्ही पाहू शकता काय करते. आपण आता यावर मोहरीची फोडणी देऊ. ओलं खोबरं, कोथिंबीर, अशा प्रकारे आपल्या सुरळीच्या वड्या तयार.